नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत केवायसी केली नसेल अशा लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबरच्या अगोदर आपली केवायसी पूर्ण करायची आहे. परंतु अशा बऱ्याचशा लाडक्या बहिणी सध्या तरी केवायसी करायच्या राहिलेल्या आहेत, ज्या घटस्फोटित आहेत किंवा ज्या विधवा आहेत किंवा अशाही काही महिला आहेत किंवा मुली आहेत की ज्यांच्या लग्न झालेलं नाही परंतु त्या लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत. अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका. लाडक्या बहिणींनो, आपण बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणीची केवायसीची प्रक्रिया सुरू आहे. परंतु यामध्ये एक अडचणी निर्माण अशा होत होत्या की काही महिला घटस्फोटित आहेत, तर त्यांनी वडिलाचं आधार कार्ड लावायचं की नाही लावायचं, वडिलाचं आधार कार्ड वापरून केवायसी करायची किंवा नाही करायची, किंवा अशाही आहेत की ज्यांचे वडीलही नाही आहेत आणि पती हयात नाही आहेत. मग अशा महिलांनी केवायसी करायची कशी, या संदर्भामध्ये मी या अगोदरही व्हिडिओ बनवला होता आणि तुम्हाला विनंती केली होती की असा प्रकारचा एक टॅब उपलब्ध होणार आहे. कोणत्याही प्रकारची मुलगा किंवा इतर आपले जे नातलग आहेत त्या नातलगाचा आधार कार्ड वापरून केवायसी करू नका. तो टॅब आता उपलब्ध झालेला आहे. री केवायसीचा टॅब आता उपलब्ध झालेला आहे. आता री केवायसी करताना म्हणजेच री केवायसी करायची कोणाची, ज्या महिलांची केवायसी करताना आपल्याकडून चुका झाल्या असतील, होय किंवा नाही या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याकडून जम्बलिंग झाली असेल किंवा नोकरीमध्ये घरात कोणी आहे किंवा नाही या संदर्भात सुद्धा आपली जर चुका झाल्या असेल तर अशा चुका दुरुस्त करण्याचा सुद्धा आपल्याला पर्याय उपलब्ध झालेला आहे. अशा महिलांनी सुद्धा लवकरच आपली री केवायसी करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपला येणारा नोव्हेंबरचा जो हप्ता आहे ते लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. अन्यथा आपण यापासून वंचित राहण्याची शक्यता जास्त आहे. अशा महिलांनी आपली केवायसी पूर्ण करायची आहे. आता जे घटस्फोटित आहेत किंवा जे अविवाहित आहेत किंवा ज्यांचे आई वडील समजा वडीलही नाही आणि पतीही नाही आहे, अशा महिलांनी केवायसी करायची कशी त्या संदर्भात आपण यामध्ये समोर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट टाईप करायची आहे आणि ओपन करायची आहे. ओपन केल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीनं इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे. आता आपण या ठिकाणी बघू शकता या पद्धतीने पॉपअप आपल्याला ओपन झालेला आहे. ई केवायसी प्रक्रिया करताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई केवायसी करताना चुका झाल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई केवायसी पूर्ण केली नसल्यास इथे क्लिक करा. या पद्धतीचा आपल्याला एक इंटरफेस या ठिकाणी दिसतोय. आपल्या असं लक्षात येईल. हे बघा, यावरती आपण ज्या याच्यामध्ये बसतोय म्हणजे आपण केवायसी करताना चुकली तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे, किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या महिलांनी सुद्धा या ठिकाणी इथे क्लिक करा, या ठिकाणीच क्लिक करायचं आहे. परंतु एक क्लिक करताना आपण अगोदर काळजी घ्यायची आहे की पुन्हा आपल्याला एडिटचा ऑप्शन नसणार आहे. या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी नोट दिलेली आहे आपल्याला. या ठिकाणी आपल्याला जर नोट बघितली आपण, हे बघा की ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी म्हणजे वन टाईम एडिट ऑप्शन आपल्याला दिलेला आहे असून हा पर्याय दिनांक 31/12/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. म्हणजे जर आता परत तुमच्याकडून जर ई केवायसी करताना चुकी झाली तर पुन्हा केवायसी दुरुस्त करण्याचा पर्याय आपल्यापुढे नसणार आहे. त्यामुळे केवायसी करताना काळजी घ्यायची आहे की पुन्हा केवायसी करताना जे चुका झालेल्या आहेत ते चूक आपल्याकडून पुन्हा होणार नाही. तर आपण आता इथे क्लिक करा, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा, या इथे ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी आपण क्लिक केलं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर या पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल, म्हणजे ई केवायसी मुख्यमंत्री लाडकी बहीण. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी लाभार्थ्याचा म्हणजे जो लाडक्या बहिणीचा लाभ घेतोय अशा त्या
लाडक्या बहिणीचा इथे आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर या ठिकाणी मी टाकून घेतो आहे. आधार नंबर न चुकता टाकून घ्यायचा आहे आणि खाली दिल्याप्रमाणे इथे कॅप्चासुद्धा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चासुद्धा न चुकता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपण बघू शकता खाली इथे काही सूचना दिलेल्या आहेत आधार प्रमाणीकरणासंदर्भात. त्या सूचनाला आपल्याला टर्म अँड कंडिशन ज्या आहेत, सहमत आहे, मी सहमत नाही, या ठिकाणीपैकी आपल्याला मी सहमत आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता आपला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे आधार कार्डला, त्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP येण्यासाठी वेळ लागू शकतो, त्यामुळं OTP येईपर्यंत आपल्याला वेट करायचा आहे. आलेला OTP मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. आता सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्या नेटच्या प्रोसिजरनुसार आपल्याला एक नवीन पॉपअप आता ओपन होईल. नेट आपल्या जसा स्पीड आहे त्या पद्धतीने ते ओपन होईल. आता या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारला जातो आहे, हे बघा की KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनुक्रमांक 1 विवाहित व अविवाहित, म्हणजे आता जर आपण विवाहित असेल, महिला जर विवाहित असेल तर विवाहितवर क्लिक करायचं आहे, अविवाहित असेल तर अविवाहितवर क्लिक करायचं आहे. आता जी मी KYC करणार आहे ती विवाहित असल्यामुळे मी विवाहितवर क्लिक करतो आहे. आता त्यानंतर आपल्यासमोर आणखीन दुसरा प्रश्न येतो आहे, अनुक्रमांक 2 पती हयात आहे का, म्हणजे पती सध्या हयात असल्यास आपल्याला 1 नंबरचे जो दिसतो आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जर पतीचे निधन झाले असेल तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, पतीचं जर निधन झालं असेल तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. जर घटस्फोटित असेल, म्हणजे जर महिलाचा घटस्फोट झाला असेल तर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं. जो बॉक्स आपल्यासमोर दिसतोय, चौकट दिसते, त्या चौकणीमध्ये आपल्याला हे करायचं आहे. आता मी या ठिकाणी आयात आहे या ठिकाणी आपण टाकायचं आहे. आता या ठिकाणी टाकल्याच्या नंतर आता इथे तुमच्या असं लक्षात आलं असेल की इथे आपण मी सांगितल्याप्रमाणे की इथे पहिल्याने आपण जर बघितलं होतं तर लाभार्थ्या महिलेचे आधार क्रमांक टाकायचा होता. आता इथं पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आता पतीचा आधार क्रमांक मी या ठिकाणी टाकून घेतो. कॅप्चासुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व न चुकता करायचं आहे. पुन्हा आपल्याला विचारलं जाईल आपण मी सहमत आहे किंवा नाही, तर मी सहमत असल्या यावरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा जे पती आहेत ते पतीच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरती OTP जाईल. OTP येईपर्यंत थोडा वेट करायचा आहे. बघा, आलेला OTP मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. हा OTP येण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागू शकतो. कधी 4 मिनिटं, 5 मिनिट किंवा 6 मिनिट किंवा परत आपल्याला हा OTP घ्यावा लागू शकतो. लाडक्या बहिणींचे जे लाभार्थी आहे त्याचा OTP ताबडतोब येतो, परंतु पती किंवा जे वडील आहेत यांच्या आधारचा OTP लवकर येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला थोडी वेळ वाट पाहायची आहे. नंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे OTP व्यवस्थित टाकून. आता OTP एक्सपायर्ड झाल्याचा या ठिकाणी आपल्याला मेसेज येईल, म्हणजे टाईम संपून गेलेला आहे. आता परत आपल्याला पुन्हा प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा OTP पाठवायचा आहे. बघा, नवीन आलेला OTP मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. सबमिट या बटनावरती मी पुन्हा क्लिक करतो आहे. क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा OTP एक्सपायर येत आहे, म्हणजे हा साईडचा एरर आहे. यामध्ये एवढं घाबरण्यासारखं काही नाही आहे. लगेच तुम्हाला OTP येईल. पुन्हा प्रयत्न करायचा आहे. बघा, OTP टाकल्याच्या नंतर या ठिकाणी अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला पुन्हा दिसेल. आता आपण या ठिकाणी बघू शकता की ज्या महिलेचं आपण टाकलं आधार कार्ड त्या ठिकाणी टाकलं होतं त्या महिलेच्या पतीचे नाव या ठिकाणी आलेले आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला A नंबरचा प्रश्न विचारला आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे नाही. आता आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे की कार्यरत आहे किंवा नाही, हे आपल्याला जे आपण ज्याच्यामध्ये मोडतो, जर कार्यरत असेल तर हो करा, जर कार्यरत नसेल तर नाही करा. पहिल्याने हा क्वेश्चन थोडा फिरून विचारला होता
त्यामुळे हा क्वेश्चन करताना इथे काळजी घ्यायची आहे, कारण आता परत आपल्याला बदलायला ऑप्शन येणार नाही आहे. त्यानंतर आपण जर या ठिकाणी जात प्रवर्ग जर निवडला, आपली जात कोणती आहे, कॅटेगरी कोणती आहे, या कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे. त्याचबरोबर कॅटेगरी निवडल्याच्या नंतर आपल्याला खाली परत एक दुसरा क्वेश्चन विचारलेला आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपविभाग, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा नाही. जर निवृत्ती वेतन घेत असेल तर आपण होय करा, आणि निवृत्ती वेतन घेत नसेल तर आपण नाही करा. म्हणजे जर निवृत्ती वेतन घेत असेल आणि आपण हो जर केलं तर आपला लाडक्या बहिणीचा हप्ता बंद होऊ शकतो. ते आपल्यावर पूर्ण डिपेंड आहे की आपल्याला काय करायचं आहे. त्यामुळे होय किंवा नाही या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणि आता सर्वात महत्त्वाची नोंद या ठिकाणी बघा, उपरोक्त आपल्याला एक जो बॉक्स दिसतोय, या बॉक्सवरती जर आपण बघितलं, बघा या ठिकाणी आपल्याला एक दिसतंय, तो बॉक्समध्ये जर बघतो त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि वाचून घ्यायचं आहे व्यवस्थित. उपरोक्त अनुक्रमांक ए व बी मध्ये दिलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास माहिती दिल्या प्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहाल. म्हणजे जर आपण चुकीची जर माहिती सादर केली तर आपण लाडक्या बहिणीच्या जी योजना आहे ही योजना तर बंद होऊ शकते, पण शासनाच्या नियमानुसार आपल्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते. त्यामुळं काळजी घ्यायची आहे, योग्य त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला द्यायची आहे आणि आपली KYC पूर्ण करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला पती हयात आहे किंवा नाही या संदर्भामध्ये जो आपण अगोदर जे क्वेश्चन अनुक्रमांक 1 आणि क्रमांक 2 या बघितले होते, या पद्धतीने आपल्याला ती KYC पूर्ण करून घ्यायची आहे आणि लाडक्या बहिणींचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद.